काल्याचा आहे. बराचसा वेळ झालेला आहे. असो, भगवान गणेशांच्या दरबारामध्ये ही काल्याची सेवा आहे. काल्याचा हा प्रसादच आहे. प्रसाद कशाला म्हणतात? भगवान गीतेमध्ये वर्णन करतात, प्रसादे सर्व दुःखानां यानिरशोपजायते. हानी आणि शोक ज्यामध्ये जातो त्याला प्रसाद म्हणतात. आणि असा प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे. सत्यनारायणाचा प्रसादच आहे. आमचे गुरु सांगायचे, अगोदर जर खाल्ला तर तो शिरा आहे, आणि सत्यनारायणाच्या पोथी वाचल्यानंतर जर खाल्ला तर तो काय आहे? शिरा, तो प्रसाद आहे. तसं अगोदर जर खाल्ले तर पोहे आहेत, अगोदर खाल्ले तर मुरमुरे आहे, अगोदर खाल्लं तर दही आहे. पण काल्याचे कीर्तन झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर जर खाल्ला तर तो काय आहे? तो प्रसाद आहे. असा हा काल्याचा प्रसाद, काल्याचा प्रसंग आपल्याला बघायचा आहे. सगळ्यांना घाम येऊन राहिला, सगळ्यांना माहीत आहे, पण तरी सुद्धा वेळेच्या अभावी वेळेच्या आतच कीर्तन सुटणारे याची दक्षता पाळू नये. मी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय काल्याच्या प्रसंगामध्ये वर्णन करत असताना सुंदर असं वर्णन करतात. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. देवा, तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. माणूस निश्चिंत केव्हा होतो? सगळं काम धंदा आटोपल्यानंतर माणूस संसारामध्ये निश्चिंत होतो. परमार्थामध्ये माणूस केव्हा निश्चिंत होतो? आत्मानुभूती आल्यानंतर माणूस परमार्थामध्ये निश्चिंत होतो. त्याला कोणत्याच प्रकारची अपेक्षा, कोणत्याच प्रकारची गरज राहत नाही. आणि ते फक्त दोनच माणसाच्या संगतीमध्ये मिळते, एक देवाच्या संगतीमध्ये आणि दुसरी संताच्या संगतीमध्ये. पण झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे. देवा, तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या संसारामध्ये, घरामध्ये काही मिळालं नाही, ते तुझ्या संगतीमध्ये आम्हाला मिळालं. भोग सुखाचे सोहळे, भोगही प्राप्त झालं, सुखही प्राप्त झालं आणि सोहळेही प्राप्त झाले. हा एक अर्थ घेता येतो. दुसरा अर्थ घेता येतो भोग सुखाचे सोहळे. भोगही प्राप्त झाले आणि सुखाचे सोहळेही प्राप्त झाले, हा एक अर्थ घेता येतो. मग त्यावेळेला देव म्हणायला लागले, माझ्या संगतीमध्ये तुम्ही निश्चिंत झाली, गोष्ट खरी आहे. मग का हो, जाणं तुम्ही आपापल्या घरी, तुमच्या घरी काय असेल ते घेऊन या. त्यावेळेला गोपाळ म्हणायला लागले, देवा, आमच्या घरी ताकाशिवाय दुसरं काहीच नाही. घरी ताकाचे सरोवर, पण तुझ्या संगतीमध्ये काय आहे? येथे नवनीताचे पूर. आमच्या घरी ताक आहे देवा, तुझ्याकडं नवनीत आहे. आणि नवनीत काय आहे महाराज? मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तुझ्याकडे देवा नवनीत आहे. मग गोपाळ देव म्हणायला लागले, गोपाळांनो, हरकत नाही, माझ्या संगतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला नवनीत प्राप्त झालं, तुम्हाला सुख प्राप्त झालं, तुम्हाला सोहळे प्राप्त झाले, हे सगळं प्राप्त झालं. मग जा आपापल्या घरी, जा निघून आता. त्यावेळेला गोपाळ म्हणायला लागले, देवा, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. आम्हाला काढून जरी देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आता आम्ही देवा तुझ्या संगती वाचून कुठेच जाऊ शकत नाही. असेच अभंग महाराज गाथ्यामध्ये लिहितात. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. जीवाने जर जीवाची संगती केली तरी उपयोगाची नाही, जीवाने जडाची संगती केली तरी उपयोगाची नाही. मग जीवाने काय केलं पाहिजे? तर जीवाने देवाची संगती केली पाहिजेत आणि दुसरी संताची संगती केली पाहिजे. संताच्या संगतीमध्ये काय होतं? सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे. दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. संताच्या संगतीमध्ये सुख आहे. सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात. तस्मादती प्रयत्नेन सत्संग सततम कुरु. संताच्या संगतीमध्ये सुख आहे, म्हणून संताची संगत करा. जीव जर जीवाच्या संगतीमध्ये गेला तर जीव हा दुःखरूप आहे, अल्पज्ञ आहे. आणि त्याच्या संगतीत गेला तर काय उपयोग होईल? काहीच उपयोग होणार नाही. राणी दुःखिया दुःखी भेटले, ज्ञानोबा वर्णन करतात. राणामध्ये एखादा माणूस दुःखी, दुःख्याला दुसऱ्याला जर भेटला तर काय उपयोग आहे? देखे पुढिलाचे ओझे जरी का आपुला माथा घेजे तरी कान दाटीजे धनुर्धरा. त्याचं दुःख जर आपल्याकडे घेतलं तर आपल्याला ते ओझच होणार आहे. तो दुःखी आहे आणि आपण दुःखी आहे. अहो, जगात सगळेच दुःखी आहे.
जो भेटे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, सगळे दुःखी आहेत. म्हणून जीव जर जीवाकडे गेला तर दुःख प्राप्त होईल. जीव जर जडाकडे गेला, जड कशाला म्हणावं, जे स्वतःही जाणत नाही दुसऱ्याला जाणल्या जात नाही त्याला जड म्हणावं. जडाची व्याख्या करत असताना गुरुजी म्हणायचे, स्वतःही जाणू शकत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणावं. मग जडाच्या जर संगतीमध्ये गेला तर काही उपयोग नाही. मग ते जीवाने एकच केलं पाहिजे, एक तर देवाच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, नाही तर संताच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. त्यावेळेला जीवाला त्या पदापर्यंत जाता येईल. नाहीतर जीव हा संसारामध्ये घुरपटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवा तुझ्या संगतीमध्ये आम्ही गेलो, त्याचा परिणाम असा झाला, आम्हाला सगळंच्या सगळंच प्राप्त झालं अभंगाच्या पहिल्या चरणासंत. तुझी संगती, तुझी संगती, पहिल्या चरणामध्ये संताच्या संगती आणि देवाच्या संगत फार महत्वाची आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबरा देवाच्या संगतीची महती वर्णन करतात. देवाच्या संगतीमध्ये आम्ही गेलो आणि परिणाम काय झाला, आमचं जीवन निश्चिंत झालं. माणूस निश्चिंत तेव्हा होतो, सर्व काही प्राप्त झाल्यानंतर निश्चिंत होतो. एक तर संसारामध्ये माणूस निश्चिंत होतो केव्हा, संपत्ती, मुलं चांगलं निघलं, संपत्ती प्राप्त होणं, सुना चांगलं निघलं, मुली चांगलं निघणं, संसारात त्यावेळेस माणूस निश्चिंत होतो. परमार्थात माणूस निश्चिंत केव्हा होतो, जीवनमुक्तीचा विलक्षण अनुभव ज्या वेळेला प्राप्त होतो त्यावेळेला माणूस परमार्थामध्ये निश्चिंत होतो. दोन मुक्ती आहेत शास्त्रामध्ये आलेले आहेत, एक विदेह मुक्ती आहे आणि दुसरी जीवनमुक्ती आहे.
मेल्यानंतर जी गणल्या जाते त्याला विदेह मुक्ती म्हणतात आणि जिवंत असताना जी भोगल्या जाते त्याला जीवनमुक्ती म्हणतात. पण आमचे गुरुजी फार सुंदर वर्णन करायचे. जीवनमुक्तीमध्ये विदेह मुक्तीचा अनुभव माणसाला घेता येतो, पण विदेह मुक्तीमध्ये जीवनमुक्तीचा अनुभव माणसाला घेता येत नाही. जीवनमुक्तीमध्ये निश्चित विदेह मुक्तीचा अनुभव माणसाला घेता येतो. असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही भोगो दशा, तुकोबरा म्हणतात. देहामध्ये राहून सुद्धा विदेही अवस्था प्राप्त करून घेता येते आणि त्यावेळेस माणूस निश्चिंत परमार्थामध्ये होत असतो. अनेक अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, पण संसारामध्ये माणूस महाराज या दुःखरूप संसारामध्ये माणूस निश्चिंत होतच नाही, त्याला पूर्ण विरामच नाही. तुमचं आमचं सामान्य जीवाचं सोडून द्या. ज्या गोपिकांनी देव आत्मसात केला त्या गोपिका म्हणायला लागल्या, त्या गोपिका सुंदर वर्णन करतात महाराज. काय करू मी या संसारामध्ये मी भुलल्या गेले, काय करू भुलविले भुले, काय कर भुलविले भुले, चित्त माझ्या विषयाचे चाली, विषयाचे चाली, आड कल्पना ठाकोनी राहिले, आड कल्पना ठाकोनी राहिले, तेने संगतियाची अंतरली वो, पाया पडते दाखवा मज वाट, पाया पडते दाखवा मज वाट, पाया पडते दाखवा मज वाट, पाया पडते निळोबार वर्णन करतात. एवढ्या अधिकाराला गेलेली गवळण ती सुद्धा वर्णन करते. काय करू हो भुलविले भुली, चित्त माझे या विषयाचे चाली, आड कल्पना ठाकोनी राहिली, तेने संगतियाची अंतरली वो, पाया पडते दाखवा मज वाट. या संसारामध्ये एवढी भुलल्या गेले मी, त्याचा परिणाम असा झाला याच्यामध्ये गुंतत गेले. मला वाढ दिसेना आणि वाढ दाखवणारे जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते वाटाडे फक्त संत आहेत महाराज. संत योग्य प्रकारची माड दाखवतात, हाताला धरून नेतात महाराज संत महात्मे. देव सुद्धा हाताला धरून पैल तीराला पार करतो. देव आणि संत जगाच्या पाठीवर या दोनच गोष्टी अशा आहेत. म्हणून त्या गवळणीची अवस्था ती आहे तर सामान्य जीवाचं सोडून द्या. म्हणून ती गवळण म्हणते, पाया पडते दाखवा मज वाट. या संसारामध्ये भुलल्या गेलं आणि भुलल्यानंतर माझी जी अवस्था तयार झाली ती अवस्था फार बिकट आहे. मग त्या अवस्थेतून मार्ग काढत 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 त्या पदापर्यंत मी जाऊन पोचले. आणि ते जे पद आहे ते पद फार महत्वाचं आहे. आणि त्या पदाला गेल्यानंतर आमचं जीवन आता निश्चिंत झालं, मग कोणत्याच प्रकारची चिंता राहिली नाही. पहिली गोष्ट, देव गोकुळामध्ये आल्याबरोबर चिंता नाहीशी झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. देव आल्याबरोबरच गोकुळातली चिंता नाहीशी झाली. देवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माणसाचं जीवन हे निश्चिंत होत असतं, कोणत्याच प्रकारची चिंता राहत नाही. दोन गोष्टी अशा आहेत, एक चिंता आणि दुसरी चिता. सुभाषितकार वर्णन करतात, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता, चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषतः. सजीव माणसाला चिंता जाळते आणि निर्जीव माणसाला चिता जाळते. हे एका बिंदूचा फरक आहे. चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषतः, एवढाच फरक आहे. म्हणून ही चिंता जर घालवायची असेल तर त्यासाठी परमार्थ जीवन आपल्याला जगावंच लागेल. साधू संतांनी परमार्थ जीवन जगलं, मागची चिंता सगळी सोडून दिली महाराज. कोणाला चिंता होती महाराज संसारातल्या? प्रत्येक साधू संताकडे तुम्ही पहा, प्रत्येक साधू संताकडे कोणत्याच प्रकारची चिंता नाही महाराज. तुकोबराय तर म्हणतात, संसाराच्या नावे घालून या चुना, संसाराच्या नावे घालून या चुना, संसार
वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. ओ हरी भजनी ढवळले जग, हरी भजनी ढवळले जग, हरी भजनी ढवळले जग, हरी भजनी ढवळले जग. हरी भजनी हे हवळीले जग, हरी भजनी हे हवळीले जग, हरी भजनी हे हवळीले जग, हरी भजनी हे हवळीले वा. संसारामध्ये महात्म्याने महाराज सगळं सोडून दिलं महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, हरिभजनीय धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. पंढरपूरची वारी आली की संसाराची चिंता सोडून द्यायची महाराज. लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी आवडे मनाशी. तुकोबरा वर्णन करतात, पंढरपूरची वारी आली की सगळं सोडून द्यायचं महाराज. चिंताच नाही संसाराची. ज्यांच्याकडे संसाराची चिंता नाही जीवनामध्ये, त्यांना साधू म्हणावं, त्यांना सज्जन म्हणावं. अनेक प्रकारच्या व्याख्या आपल्याला करता येतील, प्रसंग काल्याच आहे. म्हणून निश्चिंत आमचं जीवन देवाच्या संगतीमध्ये झालं, कोणत्याच प्रकारची चिंता शिल्लक राहिली नाही. पण परिणाम असा झाला महाराज, घरी आम्हाला जे मिळत नाही ते देवाच्या संगतीमध्ये आम्हाला मिळायला लागलं. घरी आम्हाला मिळत नाही, घरी ते देवाच्या संगतीमध्ये आम्हाला मिळायला लागलं. मग घरी जाऊन काय उपयोग आहे महाराज? विठ्ठल विठ्ठल नाही देखिले ते मिळे, आणि भोग सुखाचे सोहळे आम्हाला घरी जे मिळत नाही ते मिळायला लागलं. आणि काय काय मिळालं महाराज? दोन प्रकारे अर्थ आमचे गुरु सांगायचे. भोग आणि सुखाचे सोहळे हा एक अर्थ आहे, आणि दुसरा अर्थ आहे भोगही प्राप्त झालं, सुखही प्राप्त झालं, आणि सोहळेही प्राप्त झाले. तीनही प्राप्त झाले. गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधव महाराज मगर म्हणायचे, तिन्ही गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या. भोगही प्राप्त झाले. किती प्रकारचे भोग आहेत? अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडले न गेम. 8 प्रकारचे भोग आहेत, ते आम्हाला प्राप्त झाले. सुख आम्हाला प्राप्त झालं. सुख कशाला म्हणतात? किंबहुना सोय जीव आत्मयासीला आहे. तुकोबर ज्ञानोबराची ओवी पहा. जीव आणि शिवाचं ऐक्य ज्या ठिकाणी केले जातं, जिथून जे उत्पन्न होते त्याला सुख म्हटलेलं आहे महाराज. किंबहुना हा त्याच्या वेगळा नाही, जीव त्याच्या वेगळा नाही, पण वेगळा समजायला लागला. ज्या वेळेला वेगळा समजणार नाही त्यावेळेला जिथून जे उत्पन्न होते त्याला सुख ही संज्ञा ज्ञानोबराने दिलेली आहे. म्हणून हे सुखही आम्हाला प्राप्त झालं, आणि तिसरी गोष्ट आम्हाला सोहळेही प्राप्त झाले. सोहळे कशाचे आहेत? सोहळे योगाचे असतात. ज्ञानोबराच्या 12व्या अध्यायामध्ये पहा काय ओव्या आहेत, किती सुंदर आहे सुरुवातीच्या. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरतानंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्वेश होय, कवना ते तापो पोळी कैशी नेऊ शोकुजाळी. योग सुखाचे तरी प्रसाद रस कल्लोळी पुरी शेतू. योग सुखाचे सोहळे, त्यात ज्ञानोबराची उभा किती योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोम सिद्धीचे लळे पाळशी तू. सोहळे योगाचे असतात. ते सोहळे सुद्धा आम्हाला देवाच्या संताच्या संगतीमध्ये प्राप्त झाले, किंवा देवाच्या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त झाले. योगाचे 8 अंग आहेत. योगच इतका कठीण आहे. किती कठीण आहे योग? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी. पण महाराज हे अष्टांगादी योग सुद्धा आम्हाला प्राप्त जर कोणाच्या संगतीमध्ये झाले तर ते देवाच्या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त झाले. योगच महाराज कठीण आहे. किती कठीण आहे? योगाची आबाटा जे निघाले गा सुबटा,
तया दुःखाचाची सेल वाटा भागाला शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग शरीर शोषण प्राण निरोधन हठयोग आपुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग उद पीडन कुंडलिनी कलिमल भंगा वृद्धवाईचा श्वेत तोडून करी हो वन भंग हे वृद्धवायूचा श्वेत तोडून करी हो वन भंगा ब्रह्मारंद्रे मिसळे परी मोक्ष गंगा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा आरत्रे मिसळे परे मोक्ष गंगा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा इतका योग कठीण असूनही आम्हाला ते सोहळे या देवाने प्राप्त करून दिले. इतका योग कठीण आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हट योग गोद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग वृद्धवाईचा श्वेत तोडणी करी हो वनभंग ब्रह्मारंद्रे मिसळे परी मुमुक्षु दंग जपतपानुष्ठान व्यर्थ कासे करणे पूर्ण अभंग पामा. इतका योग कठीण पण योगाचे सोहळे सुद्धा देवाच्या संगतीमध्ये आम्हाला प्राप्त झाले म्हणून भोग सुखाचे सोहळे. मग का महाराज देव म्हणायला लागले तुम्हाला सर्व जर प्राप्त झालं तर मग आपापल्या घरी निघून जा आणि गेल्यानंतर तुमच्या घरी काय काय तयार होते काय काय मिळते ते इकडे घेऊन या. त्यावेळेला गोपाळ म्हणायला लागले देवा आमच्या घरी ताकाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. तिसऱ्या चरणात घरी ताकाचे सरोवर 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 ओ येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर नाही देखिले ते मिळे 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 नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे त्यावेळेला गोपाळ म्हणायला लागले आमच्या घरी दुसरं काहीच नाही फक्त ताक शिल्लक आहे. घरी ताकाचे सरोवर आमच्या घरी फक्त ताक आहे. ताक ताक कशाला म्हणतात ज्याच्यात कोणत्याच प्रकारचा राम राहत नाही त्याला ताक म्हणतात. एलगटानं पिलं की ते सून पडतं काहीच रामच नाही ना त्या ताकात त्याला म्हणतात ताक. आणि त्या ताकाचं सरोवर आहे आमच्याकडं सरोवर. सरोवर कशाला म्हणतात ज्याच्याकडं पावसाळ्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच पाण्याचा स्रोत नाही त्याला सरोवर म्हणतात. फक्त पावसाळ्यातलं पडलेलं पाणीच त्या सरोवरामध्ये असतं ना त्याला झरा असतो ना वेगळी पाईपलाईन असते त्याला सरोवर म्हणतात. बरं सरोवर कधी आटेल हे काही सांगता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना तरी सरोवर आटले. सरोवर आडतं आणि ते ताकाचं सरोवर आहे कधी आटेल आमच्या जवळचं हे काय आम्हाला सांगता येत नाही. ते आमच्याकडे देवा पण तुझ्याकडे काय आहे तेथे नवनीताचे पूर तेथे नवनीताचे पूर. देवा तुमच्याकडं नवनीत आहे. जे नवनीत ज्याच्यापासून तूप बनते ते नवनीत आहे महाराज. आणि ते नवनीत
नवनीतासारखा देव आहे, नवनीतासारखं चित्त आहे, आणि तू नवनीतासारखा असल्या कारणाने ते तुमच्या जवळ आहे. देवा आमच्या घरी ताक आहे. म्हणून देव म्हणायला लागले, एक काम करा, तुम्हाला सगळं जर प्राप्त झालं तर तुम्ही आपापल्या घरी जा आता निघून. तुम्हाला प्राप्त झालंच ना, मग जा निघून आता आपापल्या घरी. त्यावेळेला गोपाळ म्हणायला लागले, देवा अरे एवढं सर्व सुख सोडून जर आम्हाला पाठवतो तर तुझा काय उपयोग आहे महाराज. तू जर सुखरूप आहे, देवासारखा सुखरूप दुसरा कोणी आहे? कोणीच नाही महाराज जगाच्या पाठीवर. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर जणी मनी शारंगधर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर मनी नरहरी सोनार. असा सुखरूप असणारा देवा तू आहे. तुझ्या संगती वाचून आम्हाला कुठे जाऊ शकतो महाराज. म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. आम्हाला काढून जरी देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही आता जात नाही. असा भावार्थ अभंगाचा आपण पाहला. विठोबार कुमाई गोबार कुमाई बार कुमाई गोबार कुमाई गोबार जय जटोबार कुमाई. गोबार जय जटोबार कुमाई. जय जटोबार कुमाई. बार आजचा प्रसंग काल्याचा आहे, आणि काल्याच्या दिवशी काय सांगावं लागते कोणाला सांगण्याची गरज नाही. मधातल्या 4-5 दिवसामध्ये कोणत्या अभंगातला तर जमतो, पण 3 दिवस सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पहिल्या दिवशी देवाच्या स्वरूपाचं नामचिंतनाचं वर्णन करायचं. जागराच्या दिवशी देवाला मागणी मागायची, आणि काल्याच्या दिवशी देवाचं काल्याचं प्रसंग चिंतन सांगायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. पर याच देवाचं चरित्र उच्चारायचं, प्रभू रामचंद्राचं उच्चारायचं नाही, ते आचरणात आणायचं. आणि अवतार एकच आहे भगवान विष्णूचा, पण किती साम्य आहे पहा. एक प्रभूचा प्रभू रामचंद्राचा अवतार आहे, एक पत्नी आहे, एक वचनी आहे, एक बाणी आहे. आणि हा अवतार बाबाचा कसा आहे, बहुपत्नी आहे, अनेक बाणी आहे, अनेक बोलणार आहे, करतो एक, त्याच्या मनात एक असतं आणि करतो एक. फक्त शस्त्र हातात धरणार नाही हे ब्रीद वाक्य होतं. युद्धाच्या वेळेला काय केलं, जमलं का त्याला? जमलं नाही. मारा भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. एवढं साम्य महाराज प्रभू रामचंद्राच्या अवताराचं आणि कृष्ण अवताराचं. एक नवमीला जन्माला आला आणि एक अष्टमीला जन्माला आला. एक राजवाड्यामध्ये जन्माला आला आणि एक बंदीशाळेमध्ये जन्माला आला. एक दिवसा 12 वाजता आला आणि एक रात्री 12 वाजता आला. एक पावसाळ्यात आला आणि एक उन्हाळ्यात आला. एक नवमीला आला, एक अष्टमीला आला. पान किती अंक आहे, 9चा अंक म्हणा आणि 8चा अंक म्हणा, किती फरक वाढतो पहा तुम्ही. 8 1 8, 8 2 16, 6 1 7, 8 1 24. सगळं महाराज पान तुम्ही. 8चा अंक कसा आहे, आणि 9चा अंक पहा तुम्ही. रामनवमी प्रभू रामचंद्राचा अंक कसा आहे, 9 1 9, 9 2 18, 8 1 9, 9 1, 7 2, 9 चूक 6 3. पान तुम्ही 9चा आकडा पूर्ण म्हणा. एवढं साम्य आहे महाराज, एवढं साम्य आहे कृष्णाचं आणि प्रभू रामचंद्राचं. म्हणून एकाचं चरित्र आचरण करायचं आणि एकाचं चरित्राचं उच्चारण करायचं. आजचं चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण करायचं नाही. आचरण जर केलं तर फार अवघड कामं होतील, म्हणून आचरण करायचं नाही. मग त्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं. तसंच त्या चरित्राचं वर्णन होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? पुष्पदत्त नावाच्या भक्ताला विचारा. अशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारम न याती. याच्या खोड्या किती सांगू मई पत्र सिंधू आटे. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू. एवढ्या देवाच्या भव्य आणि दिव्य खोड्या आहेत, त्या वर्णन होऊ शकत नाही. म्हणून देवाचं चरित्र हे देव जन्माला यायच्या अगोदरपासून सुरुवात होते. 8 वर्षाची मूर्ती बंदीशाळेमध्ये जन्माला आली. वसुदेव आणि देवकीला समजावून सांगितलं, मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला
मजनेई गोकुळाला. अरे देवा, तू बालरूपामध्ये जन्माला येणार होतात, मोठा कसा काय झाला? म्हणे येणार आहे, थांबा. महाराज भगवान परमात्मा छोटे झाले, लहान झाले. देवकीने स्तनपान केलं. देवकी कोण होती? वसुदेव कोण होते? मागच्या जन्मामध्ये सगळं चरित्र महाराजांनी बापांनी भागवतामध्ये वर्णन केलं असेल. कोण होते महाराज मागच्या जन्मामध्ये? काय तपश्चर्या केली असेल, काय काय केलं असेल लोकांनी. हो, देव जन्माला, पोटाला जन्माला येण्यासाठी. म्हणून वसुदेव देवकी कोण होते महाराज? दोघां जन्माला आले बंदीशाळेमध्ये. इथं ठेवू नका. वसुदेव म्हणतात, अरे हे दरवाजे बंद आहेत, सेवक आहेत, आमच्या हातापायाला कडे आहेत, काहीच चिंता करण्याचं काम नाही, घाबरायचं काम नाही. मग काय करा? उचलीला कमळापती आणि पायीची बंधने गळती. कमळापती म्हणजे देवाला उचलल्याबरोबर हातापायातले बड्यात तुटल्या महाराज देवाच्या, वसुदेवाच्या. देवाला डोक्यावर घेतलं, टोपलीमध्ये घातलं. मंद मंद मेघ गर्जना करती, नद्या वाहता ते दोन्ही थड्या. श्रावण महिना होता, पावसाळ्याचे दिवस होते. आणि वसुदेवाने टोपलीमध्ये घातलं आणि देवाला चालवलं. देवाला पाणी लागू नये म्हणून भगवान शेषाने त्याच्यावर फणा धरली. समोर यमुना मैया आडवी आली. वसुदेवाने विचार केला, मागं जातो तर कंस आणि पुढं जातो तर यमुना आहे, दुथडी भरलेले, पाण्याने भरलेले, करावं तरी काय करावं. तसाच यमुनेमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला काठावर कमी पाणी होतं. जसा जसा प्रवेश आतमध्ये वसुदेव करू लागले तसा तसा पाणी वाढायला लागलं. वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी येऊन पोचलं. देवाने विचार केला, आपल्या बापाच्या जर नाका डोळ्यात पाणी गेलं तर टोपल्यासहित फेकून देईल बिचारान, पवत पवत काठावर लागल. देवाने हळूच त्या टोपलीतून पाय बाहेर काढला. तिशी लाविला अंगुष्ट, पूर चढला अचाट, तिशी लाविला अंगुष्ट. देवाने अंगठा लावल्याबरोबर, पाय लावल्याबरोबर दुथडी वाहणारी यमुना मैया 100 फुटाचा रस्ता तयार झाला. विज्ञानवादी लोक म्हणतात, दिलाच कसा रस्ता 100 फुटाचा? वक्ते बाबांनी त्याचं खूप खंडन केलं. यमुना ही भक्तीचं स्वरूप आहे आणि भक्तीचं स्वरूप नाही, यमाची बहीण आहे यमुना आणि भक्ती आहे. तिला असं दाखवायचं होतं देवाला, देवा मी वरून जरी काळी असली पण आतून तुझ्यासाठी शुद्ध अंतःकरणाची आहे. म्हणून तिने आपलं स्वतःचं अंतःकरण देवाला फाडून दाखवलं, म्हणून रस्ता दिला. यमुनेचं जळ एक काळ आहे. नामदेवराय सांगतात, रात्र काळी काळी घागर काळी काळी, यमुना जळ काळे ओ माय, काळे ओ माय. बुंत काळी बिलवर काळी, गळा एका बळी, काळी ओ माय, काळे ओ माय. रात्र काळी काळी घागर काळी काळी, यमुना जळ काळे ओ माय. यमुनेचं जळ काळ आहे. वक्ते बाबा म्हणायचे, काही माणसं वरून काळे असतात पण आतून चांगली असतात. काही माणसं वरून गोरे असतात पण आतून काळे असतात. काही माणसं वरूनही गोरे असतात आणि आतूनही गोरेच असतात. काही माणसं वरूनही काळे असतात आणि आतूनही काळेच असतात. तशी यमुना वरून काळी होती दिसायला, पण आतून गोरी होते. म्हणजे देवासाठी तिचं अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून यमुनेने आपलं अंतःकरण देवाला फाडून दाखवलं आणि यमुनेने रस्ता दिला. वसुदेवाला महाराज मुलगी झालेली होती, कोणालाच काही कळालं नाही, कारण ती माया आहे, देवाच्या अधीन आहे. महाराज दैवी येशा गुणमयी मम माया दुरत, माझी माया आहे ती, मम माया दुरत्तया मामेवय प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. माया मार कठीण आहे महाराज. किती कठीण आहे महाराज? इतकी कठीण आहे महाराज माया. ही सहजासहजी चांगल्या लोकांना भुलवते. मैया छांड सुनो जे, अच्छा भांड बनो जे. इतकी माया देवाची कठीण आहे महाराज. चांगल्या लोकांना कळली नाही ती माया. विठ्ठल विठ्ठल मायेचं स्वरूपच वेगळे महाराज. सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य भयात्मिकानो, संगाप्य नंगाप्य भयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूप. ही माया आहे. ही माया देवाची. ती माया जन्माला आली. वसुदेवाने देवाला तिथं ठेवलं, मायाला टोपलीत घातलं. पुन्हा वसुदेव महाराज मथुरेला येऊन पोहोचले.
रडी माया करी आकांत नामा मने उठले दूत. दूत जागे झाले. धावत धावत सेवक कंसाजवळ गेले. कंस महाराज, तुमचा वैरी जन्माला आला. चला. कंस धावतच आला. महाराज देवकीच्या मांडीवरची मुलगी हुसकावून घेतली. धर्मशाळेच्या बाहेर आला. दगडावर आपटणार एवढ्यामध्ये हातीची निष्ठुनिया गेली आणि ती असणारी अष्टभुजा देवी प्रगट झाली आणि ती कंसाला म्हणायला लागली, तुझ लागी वधी उपजला माझा आधी, 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 उपजला माझा आधी. ओ तुझला किंवाती, उपजला माझा आधी, उपजला गिवली, उपजला माझा आधी, तुझला किंवाती, उपजला माझा उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, 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 आधी. नमदर वर्णन करतात, कंसा तुला मारणारा माझ्या अगोदर उत्पन्न झाला. तुझ लागी वधी उपजला मजाधी. गोकुळामध्ये सुरक्षित आहे. कंसाने ताबडतोब मीटिंग भरवली महाराज. त्याला आपत्कालीन मीटिंग म्हणतात. ताबडतोब मीटिंग भरवलं. जो कोणी माझ्या वैऱ्याला मारून येईल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईल. कोण तयार होते महाराज? जो तर मथुरेतून गोकुळामध्ये जातो तो सामान्य आहे का? कोणीच तयार होईना. पण महिला आघाडीची अध्यक्ष होती त्या काळामध्ये. तिचं नाव होतं पूतना. ती पूतना तयार झाली. पैजेचा विडा उचलला. सुंदर असं रूप धरलं तिनं. राक्षसी स्वरूप टाकून दिलं. सुंदर रूप धारण केलं. नामदेवराय म्हणतात ती नंद बाबाच्या दरवाजावर येऊन पोहोचली. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवंगना. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवंगना. नामा भले आली, स्वरूप सुंदरा, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा भले आली, नंदाचे अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगना. स्वरूप सुंदरा देवांगना. सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा. वा वा, क्या बात आहे. टाळ्या वाजव एकदा. संपत दानवीची आठवण झाली बघा. नमा म्हणे नंदाची आगरा, नमा म्हणे नंदाची आगरा. डॉक्टर साहेब तुमचं न्यायचं कसं जमलं मला हेच कळत नाही. 45 वर्ष आमचं जमेच ना. 45 वर्ष झाले. संबंध तेवढेच येतं पण जमेच ना. कारण शिष्य सक्का नाही, सावतर शिष्य आहे. असो विनोदाचा भाग. मिरवणुकी आणि कीर्तन रंगवायचं असेल तर ही जोडी असली म्हणजे सगळंच बरोबर होते. म्हणजे स्तुती म्हणून तोंडापुरतं नाही. बऱ्याचशा लोकांनी आम्हाला फोडण्याचा प्रयत्न केला पण ते काय आम्ही फुटलो नाही कोणाच्यानंच. असो
विनोदाचा भाग. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. नामदेवराय म्हणतात इतकं सुंदर रूप धारण केलं की तिने जर पान खाल्लं तर वक्तेबाबा म्हणायची तिच्या गळ्यातून लाली दिसायची. इतकं सुंदर रूप धारण केलं पुतणीनं. नंद बाबाच्या दरवाजामध्ये येऊन पोचली. यशोदा घर कामामध्ये काम करू लागली. देवाला नेमकंच आंघोळ घातली, पाळण्यामध्ये टाकलं. आवाज दिला दरवाजावर, यशोदे तुला मुलगा झाला. मला का सांगितलेलं आहे? मी तुझी बहीण आहे. तुम्हाला सांगितलं असतं तर मी बाळातिडा आणला असता. आपल्या इकडे बाळातिडा नेण्याची प्रथा आहे. आपल्या इकडे नेतात बाळातिडा. कोणाच्या घरी नेतात बाळातिडा? मी नेहमी सांगत असतो, बाळातिडा नेतात, पण कोणाच्या घरी नेतात? पोरग यायचंच, बाळातिडा यायचाच. आणि नेतात कोणाच्या घरी? त्या पोरीच्या माईच्या घरी नेतात. तुझ्या घरी येऊ देन कसा आणायचा तर बाळातिडा आण ना. पहिलीच गोष्ट म्हणजे एकुलती एक मुलगी असते, त्याचं लग्न करून टप्पर वाजेल असते. कारण आपल्या समाजात लग्न म्हणजे सामान्य नसतं ना. जरसबी कमतरता नाही कशात भासली पाहिजे मुलीचं लग्न म्हटलं की. आणि पहिलंच बाळात पण कुणीकडे असते? पहिलं बाळात पण महिला मंडळी मायच्याकडे असते का? असं कुठं लिहिलेलं आहे का ते मायच्याकडे असते म्हणून? काहीच लिहिलेलं नसतं. पण ते म्हणतात नाही, पहिलं बाळणपण आईच्याकडे असते. अजिबात नाही, काहीच नाही. मुलगात मुलगी तुमची आहे, तुम्ही बाळातपण करा, त्यांना नका करू असं स्पष्ट. माझ्या दोन्ही मुली स्पष्ट बोलल्या म्हणून माझ्याकडे बाळातपण आलेच नाहीत. चारही बाळातपण एक, दोन्हीला एक एक मुलगा एक मुलगी आहे. ते स्पष्ट बोलले आमचे नाना बाळांपण करू शकत नाही, त्यांनीच ते बाळांपण केले. पण मी माझ्या सुनाचं बाळांपण करूनच तिकडे पाठवलं. अजिबात नाही, त्यांना तकलीफ नाही. मुलगा आपला, मुलगी आपली, बाळंतपण आपणच करायचं. त्यांना तकलीफ द्यायची कशाला? मग बाळातिडा आणतात, पण कोणाकडे आणतात? मुलीच्या वडिलाच्या घरी बाळातिडा. मग बाळातिडा आणल्यानंतर मग तिच्या सासूनं एखादी दुसरी चुलत सासू, त्या दोघीनं जायचं ना? अजिबात नाही. 7-8 जणी गोळा करतील. 7-8 जणी, पण 7-8 जणी गोळा तर करतीलच, पण लहान लहान लेकर बी सोबत नेशील 2-4. हे काट्टेन पोट्टेन याचा काही संबंध आहे का? म्हणजे 1,500 रुपयाच्या त्याला साड्या आणि 700-700च्या या काट्ट्या येईल पोर, लेकर येईल पोट कपडे. म्हणजे वाजलं का त्याचं टिपार? काय किती पहा तुम्ही. आता इतक्या प्रथा निघाल्या की त्या सगळ्या ॲडव्हान्समध्येच प्रथा आहेत. आता त्या कुंकाच्या प्रथा निघाल्या, काही गरजच नाही बा इतक्या शिदोऱ्या द्यायच्या. 100-100, 150-150 डबे. तिनं दिले की हिनं जास्त द्यायचे. एक गाडी पूर्ण, एक घोट्याला लग्नाला आलो, एक मेटेटरच भरलं त्या शिदोऱ्यानं. काही गरज आहे का? पण घरी गेल्यानंतर त्या शिदोऱ्या व्यवस्थितशीर खाण्याच्या तरी कामी पडल्या पाहिजेत ना. खाण्याच्या कामी सुद्धा पडत नाही. ढोरं खात नाहीत, त्या ढोरं म्हशी खात नाही जनलेल्या. इतकी बिकट अवस्था आहे. पण आपल्याला इतका खर्च पडाय, फुजूल खर्च त्याला म्हटलेलं आहे. जिथं करायचं तिथं खर्च केल्याच गेला पाहिजेत. शेतीवर खर्च केल्याच गेला पाहिजेत. कसा करायचा ते आपण पाहायला पाहिजेत. परमार्थावर सप्ताहावर खर्च केल्याच गेला पाहिजेत. कारण हे गावाचं वैभव आहे. 12 महिन्यात संस्कार टिकून राहतात. लहान मुलाला त्याचं वळण लागते, त्याचे संस्कार राहतात घरामध्ये. एवढंच नाही, ज्याच्या घरामध्ये वक्तेबाबा म्हणायचे गाथा आहे, ज्याच्या घरामध्ये भागवत आहे, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या घरामध्ये एक किंवा 2 पिढ्यामध्ये सात्विक मुलगा जन्माला आल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद ज्ञानेश्वरीची आहे, एवढी ताकद भागवताची आहे, एवढी ताकद गाथ्याची आहे. एक तरी संत, एक तरी साधू, एक तरी वारकरी त्या घराण्यामध्ये जन्माला आल्याशिवाय राहत नाही महाराज. एवढी ताकद आहे. हे वैभव वारकरी संप्रदायाचं. म्हणून खर्च इथं केले गेले पाहिजे. आमच्या बापूने पाणी दिलं, बापूला कळत नव्हतं का? दररोज 5 ते 6 हजाराचं पाणी वाटप दररोज. आणि 7 दिवस बापूने दिलं, म्हणजे किती? 8 दिवस, म्हणजे किती पैसे झाले? 8×5 = 40-50 हजाराचं पाणी जर ज्या जीवाने वाटलं तर त्या जीवाला काही वाटत नसेल. पण विशेष करून ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. बापूला माहीत आहे की हे दान केल्यानंतर त्याचं होते काय महाराज, त्याचा परिणाम, त्याचं बेनिफिट हे मिळत असतं महाराज. नामदेवरायचा अभंग आहे, भूमिदाने ओसे भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, अन्नदाने दृढ आयुष्य,
उदकदाने सदा शीतळू. पाण्याचं दान केलं तर जीवनामध्ये शांती आणि शीतळता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पाण्याचं दानाची महती आहे. भूमीचं दान केलं तर पुढच्या जन्मामध्ये भूमिपाळ म्हणजे राजा होईल. त्या चोंडीला, त्या पिंपळडोळ्याला कीर्तन होतं, एका मुसलमान समाजाने गजानन महाराजच्या मंदिरासाठी प्लॉट दान केला. महाराज मुसलमान समाजाचा माणूस आहे, मुसलमान आहे. गजानन महाराजच्या मंदिरासाठी त्यानं 2 प्लॉट दान केले. भूमिदान केल्यानंतर काय परिणाम होतात, नामदेवराचा 6 चरणाचा अभंग आहे, पूर्ण घरी गेल्यानंतर पाहून घ्या. कनक दाने कांती निर्मळ. सोन्याचं दान केलं तर कांती निर्मळ होईल, पवित्र होईल. असं ऐशा दानाच्या पंगती वेगळ आल्या सांगो किती, नामदेव म्हणतात. अनेक दानाच्या पंगती आहेत. अन्नाचं दान केलं तर माणसाला दृढ आयुष्य प्राप्त होते. महाराज इतकी दानाची महती आहे, दानाची किंमत आहे महाराज. मग प्रत्येकाने अन्नदान केलं पाहिजे, आणि ते सुद्धा सत्कर्मामध्ये. देशकालेच पात्रेच तद्दानम सात्विक स्मृतम. सात्विक, राजस आणि तामस दानाचे प्रकार भागवतामध्ये सांगितले, भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेले महाराज. तामस दान कशाला म्हणतात, सात्विक दान कशाला म्हणतात, राजस दान कशाला म्हणतात, कुठं दान केल्या गेलं पाहिजे, त्याची सगळी माहिती आलेली आहे. म्हणून सुंदर असं असणारं रूप धारण केलं पुतणीने आणि आवाज दिला, यशोदे तुला मुलगा झाला, मला का सांगितलं नाही, मी तुझी बहीण आहे. यशोदा धावत धावत आली. पाहत तर सुंदर एक अबला स्त्री आपल्या दरवाजावर उभी आहे. तू ओळखत नाही मला, तू नसेल ओळखत, पण मी तुला ओळखते, मी तुझी बहीण आहे ना. आता तिचं बहिणीचं बरोबर आहे, तिनं बहीण म्हणून सांगितलं. कशी काय येणं केलं म्हणे, तुझ्या मुलाला बघायला आले म्हणे, ये आत्ता झोपला, चहा दूध कॉफी काय करायचं ते केलं. ती बसली पुतना यशोदा पुन्हा घरकामामध्ये गेली. उठल्यानंतर त्याला घे. देवाने विचार केला, पाळण्यामध्ये देव झोपलेले होते. देवाने विचार केला, बवणीचं गिऱ्हाईक आहे, जाऊ देता कामा नये. आणि दुकानदार सहसा बवणीचं गिऱ्हाईक जाऊ देत नाही. देव काय झोपेल होते का महाराज? झोपेल नव्हते देव. देवाने रडायचं सोंग केलं, रडू लागले देव. रडत असताना पुतना पाळण्याजवळ गेली. देवाला उचलून घेतलं, त्या पाळण्यातून आपल्या स्तनपानाला लावलं. देवाने स्तनपान करत असताना त्या पुतणीने काय केलं होतं, सुरुवातीला स्तनामध्ये दूध आहे आणि दुधाच्या पाठीमागं काय आहे, विष आहे. देवाने दूध पिलं, पण विष प्राशन करत असताना देवाने डोळे लावले. देवाने का डोळे लावले? शास्त्रकारांनी त्याची 21 कारणं सांगितली. 21 माधव महाराज मगर म्हणायची 21 कारणं आहेत. पहिलं कारण ही माया आहे, हिच्याकडे पाहणं बरं नाही म्हणून डोळे लावले. दुसरं कारण सांगितलं ही निपुत्रिक आहे, हिच्याकडे पाहणं बरं नाही. तिसरं कारण सांगितलेलं आहे, ही इथं मी जो या ठिकाणी आलो ते विष पिण्यासाठी आलो नाही, दही दूध खाण्यासाठी आलो. विष पिण्याचा अनुभव भगवान शंकराला जास्त आहे. भगवान शंकराचा दावा केला, करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयन जम वा मानसं वा अपराधम विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. भगवान शंकराचा दावा करण्यासाठी देवाने डोळे लावले. आणखीन एक कारण असं सांगतात, देवाने का डोळे लावले? ही तर मावशी म्हणून आली, मावशीचा आणि माझईचा काय संबंध आहे चिंतन करण्यासाठी देवाने डोळे लावले. ही पुतना ही बकासुराची बहीण आहे. बकासुर आणि कंसाचं युद्ध सुरू झालं, त्याच्यामध्ये बकासुर हरला गेला. पुतना युद्ध करण्यासाठी आली. कंस हा क्षत्रिय होता, तो म्हणायला लागला मी बायासोबत युद्ध करत नाही, म्हणून त्यांची शस्त्रसंधी झाली. कंस आणि बकासुर आणि ही पुतना कंसाच्या आश्रयाने बहीण भाऊ म्हणून राहू लागली. मग कंसाची जर बहीण झाली तर यशोदेची कोण झाली? देवकीची ती बहीण झाली, आणि म्हणून देवाची ती मावशी झाली. चिंतन करण्यासाठी देवाने डोळे लावले. आणखीन एक कारण असं सांगतात, देवाने का डोळे लावले तर ही या ठिकाणी 2 भावीने प्रगट केले. म्हणजे सुरुवातीला स्तनामध्ये दूध आहे, दुधाच्या पाठीमागं विष आहे. ही मागच्या जन्मामध्ये कोण होती हे चिंतन करण्यासाठी देवाने डोळे लावले. मागच्या जन्मामध्ये ही होती राजा बळीची मुलगी, तिचं नाव होतं रत्नमाला. ज्या वेळेला भगवान विष्णूने वामनाचा अवतार घेतला, 5 वर्षाचा बटू वामन बळीराजाला पाताळात घालण्यासाठी यज्ञशाळेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेला ही रत्नमाला समोरच्या गच्चीवर उभी होती. तिने पाहिलं, काय गोंडस मुलगा आहे, किती सुंदर मुलगा आहे. असा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला तर मी त्याचे कोड कौतुक करेल.
पण बळीराजाला पाताळात घातलं त्या वामनाने, म्हणून तिच्या वनामध्ये वैरभाव तयार झाला. असा जर मुलगा माझ्या पोटी जन्माला आला तर मी त्याला विष देऊन मारेल. मग मागच्या जन्मातली रत्नमाला या जन्मामध्ये पुतना म्हणून आली आणि 2 भाव प्रगट केले. सुरुवातीला दूध वात्सल्य भाव, नंतर विष वैरभाव, हे दोन्ही भाव प्रगट करण्यासाठी देवाने, चिंतन करण्यासाठी देवाने डोळे लावले. असे अनेक कारण सांगितले. पुतना कंटक मुक्त केली, सायुज्यू सौरसो दिदला पुतनी, जी विषाचेनी स्तनपाने मारू आली. ज्ञानोबरावण करतात, पुतनेला मुक्ती दिली. कोणती मुक्ती दिली? सायुज्य नावाचा मोक्ष दिला. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. हा मोक्ष देवाने कोणालाच देत नाही, पण ते पुतनेला दिली महाराज. काय देवाचं वैभव आहे महाराज. कंसाला जाऊन बातमी कळाली, कंसाने पुन्हा मीटिंग भरवली, कोणीच तयार होईना. पण एक राक्षस तयार झाला, त्याचं नाव होतं महाबळ भट. ब्राह्मण वेशामध्ये तो आला. यशोदेच्या घरी, नंदबाबाच्या घरी आला. ब्राह्मण आहे म्हणून बसायला पाठ, पंचांगाला पाठ, पाठीला पाठ दिला, कुंकुम तिलक केलं. आणि हा महाबळबड म्हणायला लागला, यशोदे, हा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आला. हा कुळ घातक आहे, कुलांगार आहे, कुळाचा सत्यानाश करणारा आहे, याला ताबडतोब मारून टाक. यशोदा म्हणायला लागली, महाराज कालच गर्ग महर्षी येऊन गेले आणि त्यांनी चांगलं जातक कर्म सांगितलं आणि तुम्ही काय सांगायला लागले हे? गर्ग जो चुकला गणिताशी, नामदेव म्हणतात, गर्ग गणिताला चुकला. गणित गर्ग्याला काय समजते? असं ज्या वेळेला या महाबळभटाच्या मुखातून निघाल्याबरोबर देवाला सहन झालं नाही महाराज. देव स्वतःची निंदा सहन करतो, पण भक्ताची निंदा सहन करू शकत नाही. स्वतःची निंदा सहन करतो, पण देव भक्ताचे विलास लवंडेची निंदा सहन करू शकत नाही. भक्ताची निंदा सहन करतो, देवा स्वतःची निंदा करतो, पण भक्ताची करत नाही. ताबडतोब दंड दिला महाराज. विटंबिला भट दिला पाठेवरी पाठ दिला पाठेवरी पाठ दिला पाठावरी पाठ. दिला भट दिला पाठेवरी पाठ, दिला पाठेवरी पाठ, दिला पाठेवरी पाठ. नमदरा वर्णन करतात, विटंबिला भोट दिला पाठीवरी पाठ, कपट्या बळबटा दिले पिढे दान. कपट्या बळबटा दिले पिढे दान, सोशली पुतना विष पाजू आली स्तन, विष पाजू आले स्तन. उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन, उखळी बांधिता उपटिले विमलार्जुन. भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने वो, भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने वो, भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने वो. ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. महाबळभट कपट्या महाबळभटा दिले पिढे दान. त्या भटाची सुद्धा विटंबना, त्या राक्षसाची विटंबना केली. असे अनेक राक्षस देवाने बालपणी मारले. काग बगरे ठा मारिले बालपणी अवघ्या दैत्याने बुडविले, अवघी दैत्याने बुडविले. काग बगरी ठा मारिले बालपणी, अवघी दैत्याने बुडविली, अवघी दैत्याने बुडविली. अवघी दैत्याने बुडविली, अवघी दैत्याने बुडविली, अवघी दैत्याने बुडविली, अवघी दैत्याने बुडविली. काग बगरी ठा मारिले बालपणी, अवघी दैत्याने बुडविली, अवघी दैत्याने बुडविली.
राक्षस देवाने बालपणी मारले. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविले. तृणासूर, षटकासूर, वत्सासूर, देनकासूर असे अनेक राक्षस. आणि एका राक्षस महाराज पूर्वजन्माचा वृत्तांत आहे. पूर्वजन्मामध्ये राक्षस कोण होते? गर्ग महर्षीने सुंदर त्याचं वर्णन केलेले महाराज. कोण कोण होते पूर्वजन्मामध्ये त्याचं सुंदर वर्णन आहे महाराज. सगळे राक्षस देवाने बालपणी मारून टाकले आणि देव महाराज घरातल्या घरातच रांगू लागले. रांगत रंगनी चोरीत लोणी, अंगत रंगनी चोरीत लोणी, धावली धरती गवळणी, धावून धरती गवळणी, बांधिती चरणी देती कारहानी, हिती चरणी देती करानी, ओ यशोदे साजनी, यशोदे साजनी, दूत भक्ष्याने मानले नवल केले साधने. कृष्ण आलवा परतोनी वाटे लावा, कृष्ण आलवा परतोनी वाटे लावा. कृष्ण आळवा आळवा परतोनी मागे लावा, कृष्ण आळवा आळवा परतोनी मागे. तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला सये, रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला सये. तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला सये, रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला सये. गवळण जसवंती पैसागे, रचनांची पैसा गे, आगे कृष्णाने नी मागे, देवी मागे. देवश्री रंग नवनीत माझे बक्षिले, येणे येणे वात्र रंग नवनीत माझे बक्षिले. तळहात टेकीत हो, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. या बात आहे. हो रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला सये, रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला सये. क्या बात आहे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तुम्या देखील लागे सये. गवळण जसवंती पैसांगी आलिया कृष्णाचे निमागे, येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. देव रांगू लागले महाराज. मुलगा रांगत असते, मी नेहमी सांगत असतो. किती वर्षाचं पोरग रांगते बरं? किती वर्षाचं रांगते पोरग? महिला मंडळी, वर्षाचं का महिन्याचं? महिन्याचं. आमच्या ताईनं सांगितलं 6 महिन्याचं मुलगा रांगत असते. आणि खरंच आहे ते. मुलगा आणि मुलगी, मुलगा 6 महिने 14 दिवसाच्या नंतर रांगतो आणि मुलगी केव्हा रांगते? मुलगी 6व्या महिन्यातच रांगते बरं. मुलगी चपळ असते, मुलगी इतकी चपळ असते. आणि मुलगीच महाराज सगळ्यात महत्वाची आहे. आई वडिलाची जर इज्जत कोण राखत असेल तर ती मुलगी राखते. मी नेहमी सांगतो मुलगीच राखत असते. म्हणून मुलीचं कौतुक करा. फक्त मुलींना विनंती, पळून जाऊ नका. एक मुलगी गेली हो मागच्या महिन्यात, 3दा ऑटो बंद पडते त्याचा, 3दा भंगारवाल्याचा, आणि त्याच्या संग पळून गेली. लोटू ऑटो चालू करावं लागते त्याला, पण ऑटो चालू होत नाही. त्या ऑटोवाल्या संग, भंगारवाल्या संग मुलगी पळून गेली. काय सांगा तुम्हाला, तर त्याच्याकडे ना जमीन ना काहीच नाही. नाव सांगतो कीर्तन झाल्यावर, पत्ता देतो, फोन लावून देतो, विचारा. जवळची महाराज, किती शोकांतिक आहे. पण पाया पडून सांगतो पोरेल, त्याचे दिवस येईल आता चांगले. त्याची संधी करा, शिका, संघटित व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, सगळ्यात महत्त्वाचं. संस्कारित व्हा, संघटित व्हा.
संघर्ष करा. मुलींनी संघर्ष करण्याची गरज आहे. एखाद्या मुलाने बोलवलं त्याच्या पाठीमागं जायचं निघून असं काहीच नाही. संघर्ष करा. शिकानी संघर्ष फार महत्वाचा आहे. आता मुलींना घरच्या शिक्षणाबरोबर स्वयंपाकाबरोबर शिक्षण द्या. काय शिक्षण द्या महाराज? काही काही मुली 2-2 मुलं जरी त्यांच्या अंगावर गेले तरी त्या पाठलाग करू शकतात, एवढ्या तयार आहेत मुली महाराज. संघर्ष फार महत्वाचा आहे आणि आज याच गोष्टीची गरज आहे महाराज. याच गोष्टीची गरज आहे महाराज. डोम कावळे चौकडं बसलेले आहेत म्हणून सावध राहायचं. अशोक खरात तुम्हाला माहित नाही नाव, सगळ्यांना गाजलेलं आहे म्हणून याच गोष्टीची गरज आहे महाराज. आज संघर्ष करण्याची गरज आहे म्हणून मुलगी सगळ्यात महत्वाची आहे. मुलीला जपा. सगळ्यात महत्व नेहमी सांगत असतो मी. घराची जर इज्जत राखायची असेल तर ती फक्त मुलीकडून शिकावी. एका घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर घरातलं दूध संपलं. मुलाला बोलवलं, बाळ्या जा म्हणे 5 रुपये घेऊन जा आणि शेजारच्या काकूकडून दूध घेऊन ये. घराला एकच दरवाजा होता. त्या बाळ्याने काय केलं, 5चा ठोकळा गिलासात टाकला आणि गिलास वाजवतच गेलं पाहुण्याच्या समोरून दूध आणायला. आई शेजारचे काकू म्हणते दूध नाही. तसंच आलं बोंबलं दूध. दूध नाही काय नाही. मुलीला सांगितलं, ताई जाय तायडे दूध घेऊन ये शेजारच्या काकूकडून. मुलगी गेली, ओढणी खाली गिलास, ओढणी खाली 5 रुपये. कोणालाच दिसू दिले नाही. शेजारच्या काकूच्या मस्का मारल्या आणि पैसे दिले नाही. तसंच दूध आणलं महाराज. गोड बोलून दूध आणलं. याला म्हणतात मुलगी. आणि ही मुलगी सगळ्यात महत्वाची आहे. मुलीचं नातं म्हणजे रात्री कधीही घरी जा, सगळ्यात अगोदर जर दरवाजा कोण उघडत असेल तर ती मुलगी आहे महाराज. मुलीला जपा. मुलीचे नाते फार वेगळे आहेत. मुलीचं प्रेम, मुलीची आपुलकी, मुलीचा जिव्हाळा सगळ्यात महत्वाचा आहे. पण मुलगा 6 महिने 14 दिवसाच्या नंतर रांगतो, पण मुलगी ही 6व्याच महिने रांगायला सुरुवात करते. इतकी चपळ असते मुलगी, इतकी हुशार असते. आजही पहा ना तुम्ही, मुलीने रेकॉर्ड तोडू दिलं नाही. 12वीचं नाही, 10वीचं नाही, कॉलेजचंही मुलीने रेकॉर्ड तोडू दिलं नाही महाराज. मुलीचा अव्वल महाराष्ट्रातून पहिला नंबर आहे काही काही मुलींचा. म्हणून याच गोष्टीची गरज आहे. मुलगा 6 महिने 14 दिवस आणि मुलगी 6 महिन्यात रांगते. बरं मुलगा जाऊ द्या, काय हरकत नाही. बरं मुलगा रांगत असताना पुढं रांगतो का मागं रांगतो? पुढं रांगते मुलगा. मुलगी कुणीकडे रांगते? पुढं रांगते का मागं रांगते? मुलगा समोर रांगते, पण मुलगी पहिल्यानं पाठीमागं रांगते. तुम्ही लक्ष करा जरा बारीक. रिवर्स गिअर टाकते ती आणि नंतर ती पुढे रांगते. 2 वेळेला मुलगी रांगते. का 2 वेळेला रांगते? ते दोन्हीकडचा उद्धार करायचा असतो म्हणून पाठीमागे रांगते आणि समोरही रांगते. आई वडिलाच्याही कुळाचा उद्धार करायचा असतो आणि बापाच्याही कुळाचा उद्धार करायचा असतो म्हणून दोन्ही वेळेला मुलगी रांगते. मुलगा एकच बाजूला रांगतो, समोर रांगतो, कारण त्याला बापाचा 7 घ्यायचा असतो म्हणून तो एकच वेळेला मुलगा रांगतो. म्हणून देवही रांगू लागले महाराज. रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगू लागले, रांगत असताना लोणी चोरी करायला लागले महाराज. चोरी कशाची आहे? लोण्याची आहे, नवनीताची आहे. का चोरी करायला लागले? त्यातलं अध्यात्म फार महत्वाचं आहे. ते लोणी घ्यायचं आणि दरवाजाच्या वाटे खिडकीच्या वाटे बाहेर फेकायचं. का तर बाहेर वानरसना बसलेली होती, त्यांना ते खायला द्यायचं. कारण मागच्या जन्मामध्ये यांनीच महाराज रावणाला मारण्यासाठी सेतू बांधला होता म्हणून त्या उपकारातून परतफेड होण्यासाठी त्यांना लोणी खाण्यासाठी दिलं. मग चोरी तर लोणी चोरायला सुरुवात केली देवाने. रांगू लागले. रांगता रांगता देव कधी मोठे झाले कळलंच नाही महाराज. चालू लागले पाऊल पाऊल. घराचा दरवाजा ओलांडला, कुठं देव गेले कोणालाच कळलं नाही. यशोदा सगळ्यांना विचारायला लागले महाराज, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. महिला मंडळी विचारू लागल्या, कसा आहे तुझा कृष्ण? हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले मुल, होते सारावीत मी चुल, कैसी भूल पडियली कुणीतरी सांगा गे सांगा. इतका देव होता महाराज, कसं कळलंच नाही मला. यशोदा म्हणते तो गेला तो.
देव एकदाचा सापडल्यानंतर तिलाही आनंद झाला. महाराज अशा अनेक खोड्या देवाने करायला सुरुवात केली. देव कलेकरणे मोठे व्हायला लागले आणि देवाने महाराज एक सोसायटी तयार केली आणि त्या सोसायटीचे चेअरमन स्वतः देव झाले. आणि देवाने सगळ्यांना सांगितलं, मथुरेला जाणारं जे दैदूत आहे ते जाऊ द्यायचं नाही, आपल्यालाच फस्त करायचंय. मग त्याची सोसायटी देवाने तयार केली. लहान 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 मुले घेऊनी, लहान 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 मुले घेऊनी, खोड्या करी 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 मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन. लहान 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 मुले घेऊनी, लहान 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 मुले घेऊनी, घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी मन मोहना, मन मोहन 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 मोहन, घोड्या करी मन मोहना. हो घराला मुच्या कराये बोनी, चोरी चोरी दही दूध लोणी, चोरी चोरी दही दूध लोणी, घराला मुच्या ये बोनी, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी बना मोहना, मोहन 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 खोड्या करी बना मोहना, मोहन मोहन मोहन, घोड्या करी मन मोहना, मन मोहना, मन मोहना. लहान लहान सगळे सवंगडी देवाने गोळा केले. लहान 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 मुले घेऊन. हे कशासाठी? अरे तुम्हाला माहित नाही म्हणे, लांब लांब काठ्या कशासाठी? या आपल्या धाकाने काय करतील ह्या गवळणी? शिंकेला विले दुरी, वर शिंक्यावर माठ ठेवतील. मग आपण त्या काडीने काय करायचं? छिद्र पाडायचे, वाहती त्या धारा, वारे दोईच्या कोपरा, त्याच्यातून धारा वाहून आपण ते खाऊन घ्यायचं. बरं तेव्हा खड्याचा उपयोग म्हणे आपलं चोरी करायला जाणाऱ्या गवळ्यांना माहीत होणार आहे म्हणून त्या माज घरामध्ये हे मडके नेऊन ठेवतील. मग खडे फेकायचे, ठणठण वाजले की समजायचं रिकामी आणि बदबद वाजले की भरलेली आहेत. बरं देवा जाऊ द्या, ह्या काट्याचा उपयोग काय? म्हणे देव म्हणा लागले, गोपाळानं तुम्हाला माहित नाही, एवढं करून जर समजा त्या गोपिका आपल्या पाठीमागे लागल्या तर काटे फेकून द्यायचे, त्या काट्या काढत बसतील, आपण तोपर्यंत पळून जायचं. त्याच्यातला एक गोपाळ म्हणते, देवा तर त्या चपला घालून आल्या तर मग काय करायचं? त्याच्यातलं देव म्हणा लागले, त्या जर चप्पल घालून आल्या तरी गाळलेली माती त्याच्या डोळ्यात टाकून जायचा, आपण पळून जायचं. त्याच्यातला एक म्हणजे त्या जर चष्मा लावून आल्या शिवाजी महाराज सारख्या तर मग काय करायचं? तेव्हा काळात चष्मे नव्हते म्हणा. देवाने सगळं साहित्य सांगितलं. प्रत्येक घरी देवाने महाराज चोरी करायला सुरुवात केली. कोणती चोरी केली महाराज देवाने? घर पाहुनी एकांताचे, एकांत वासातलं घर पाहिलं, भक्तीचं घर पाहिलं आणि देवाने चित्ताची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. देवाने महाराज चित्ताची चोरी केली. अशा अनेक खोड्या देवाने केल्या. सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या आणि आल्या झाल्यानंतर ती एक एक गवळण येऊन यशोदेला गारणं सांगायला लागली. यशोदे, हा आमच्या रात्री घरी आला आणि याने काय केलं महाराज? येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, दया दुधाचे बक्षिले, उलंडिले ताकाचे. आमच्या रात्री घरी आला, मडके सगळं फोडून टाकलं, दही दुधाचा धिंगाणा करून टाकला. खाल्लं तर नाही पण धिंगाणा करून टाकला. दुसरी गवळण आली, ती म्हणा लागली, यशोदे दुसरी आली धावत म्हणे ग बाई, काय केली मात? मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे ग बाई आमासी पावेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सो धिंगाणा. तिसरी गवळण आली, ती म्हणा लागली, तिसरी आली दावणी म्हणे ग बाई, काय केली करणी? पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ बांधोनी गाठ बाई, कुणासी सुटेना, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवर सो धिंगाणा. अनेक अनेक प्रकारच्या गवळणी आल्या. त्यातली एक वृद्ध गवळण होती, ती म्हणाली, अगं एक एक जाऊ नका ना, अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून, आमुच्या सुना घेऊन. सगळ्याच्या सगळ्या गवळणी मिळून आल्या आणि त्या म्हणायला लागल्या, यशोदे अगं याला सांग, आवरी आवरी आपुला
कान्हा नाशियेल्या आमुच्या सुना, नाशियेल्या आमुच्या सुना, आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नाशियेल्या आमुच्या सुना, नाशियेल्या आमुच्या सुना. यशोदे आपल्या कानाला आवर, नाही तर त्याला शाळेत पाठवून, नाही तर आम्ही आमच्या सुना घेऊन जातो. यशोदाला खरं पटलं. यशोदा म्हणायला लागली, उद्या जाईबा तू राणा सवे घेऊन ये गोदाना. कृष्णा, उद्या घरी थांबायचं नाही, आपल्याकडे गायी आहेत, ते गायी चरण्यासाठी निघून जायचं. महाराज सकाळीच देवाला तेच पाहिजे होतं. सकाळी ब्राह्मण मुहूर्तावर देव उठले आणि देवाने गायी चरण्यासाठी महाराज सगळ्या गोपाळांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, आपल्याला गायी चरण्यासाठी जायचं महाराज. काय काय घ्या गाई चरण्यासाठी? 1.5 कानवला 1 पुरी, आम्हा झाडिले वैल्या दुरी, आमुची ठकोनी खाल्ली शिदोरी, कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोदने. परियशी ऋषिकेशी गाई म्हशीचे दूध पेशी, वासरे प्याले म्हणून सांगशी, उद्या ताक नाही आम्हाशी. परियशी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलो तुझी आगरा, पाठी लागला तुझा म्हातारा, कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोदने. अनेक प्रकारच्या शिदोऱ्या सगळ्यांना सांगितल्या. सगळे गोपाळ गाई चारण्यासाठी सज्ज झाले. गोदने चारावया जातो शारंग गोदने, गोधने करावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली ती राधा गवळणी, मार्गी भेटले राधिका गवळणी. आ कृष्णदान मागे निर्या चढली नवते, ते केले यशोदा जननी ओ गोदने. करावया जातो शारंग पाणी, गोदने करावया जातो शारंग गाई गोपाळ सवंगडे वना घेऊन या जाय खेळी नंदाचा काना. गाई चारण्यासाठी देव निघाले. गाई चारत असताना अनेक प्रकारच्या देवाने खोड्या केल्या आणि केल्यानंतर गाई एका बाजूला लावाव्या आणि सगळे गोपाळ म्हणाले, देवा आता मला भुका लागल्या. काही गोपाळ म्हणाले, आपण अगोदर भुकेच्या अगोदर खेळ खेळले तर बरं होईल. काही हरकत नाही, त्याच्यातले 2 पार्टी असतात प्रत्येक ठिकाणी. काही म्हणतात कीर्तन सोडा, काय म्हणतात हो द्या, काय म्हणतात स्वयंपाक, चालत असे त्याचं काय नसते ते. मग काही गोपाळ म्हणाले, आपण काय करू, वेगवेगळे प्रकारचे खेळ आहेत महाराज. पूर्वीचे जे खेळ होते ते मर्दानी खेळ होते. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियला यमुनेच्या भवरा
महाराज सगळे संजू महाराजांनी खेळ म्हणून टाकले महाराज. विटी दांडू चेंडू भवरा अबक दुबक तिबक सगळे खेळ खेळले महाराज. देव म्हणाले काही हरकत नाही, सगळ्या गायी आपल्या एका जागेवर करा. गोपाळ म्हणतात काही हरकत नाही, आम्ही सगळ्या गायी आणतो पण एक गायी आणत नाही. तुका म्हणे तू राख मनेरी. मनेरी म्हणजे मन नावाची गाय देवा, ते आमच्याच्यान येत नाही. इंद्रिय म्हणजे हे सगळ्या गायी आहेत महाराज. आमचे 10 इंद्रिय आम्ही ताब्यात आणू शकतो गोपाळ म्हणतात, पण मन नावाचं इंद्रिय आम्ही ताब्यात आणू शकत नाही. देवा हे तुला आणावं लागतं, कारण मन चंचल आहे. चंचला मी मन कृष्ण प्रमाते बलवत दृढम. किंवा 10 पदार्थामध्ये मनाचा पहिला नंबर आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदन मरुता मा मधो मरकटो मच्छो मकारहा दस चंचला. 10 पदार्थामध्ये मनाचा पहिला नंबर आहे. मन इतकं चंचल आहे देवा, हे आमच्याच्याने येत नाही, तुला आणावं लागेल. मनेरी नावाची गाय देवा तू आण. सगळ्या गायी महाराज देवाने सगळ्या सांगितल्या. त्या सगळ्या गायी एका ठिकाणी आणल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या महाराज. सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता नावे. गोपाळ म्हणा लागले देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. सगळ्या कमळाच्या आकाराप्रमाणे गोपाळ बसवले. बिभ्रतव्यम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसरून तत्फलांगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपर्य हस्त निर्भयसोय स्वर्गे लोके मिश्रित यज्ञ गुग्बाल केलं काही. गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कमळाच्या आकाराप्रमाणे देवाने गोपाळ बसवले आणि स्वतः मधोमध देव उभे राहिले. सगळ्यांना काल्याचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. ब्रह्मदेव गोपाळाच्या वेशामध्ये आला, पण ब्रह्मदेवाला सुद्धा देवाने प्रसाद दिला नाही महाराज. आणखी एक येणे नवला हो केला. काला वाटिता विधाता म्हणजे ब्रह्मदेव ठकविला. भाग नेदेता तो वत्से गोवळ घेऊन या गेला, तैसीच आपण तेथे होऊन या ठेला हो. स्वतः देव ब्रह्मदेव महाराज घेऊन गेला तर जाऊ द्या, स्वतः गोपाळ झाला, वासर झाला, गाई झाला, सगळा देव बनला महाराज. देवाला काय करता येत नाही महाराज. अशा प्रकारे महाराज देवाने सगळ्यांना काल्याचा प्रसाद दिला. काला म्हणजे काय हो? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा काला वैकुंठामध्ये दुर्लभ आहे. काला म्हणजे 2 पदार्थाचं मिश्रण एका ठिकाणी करणे त्याला काला म्हणतात. काला वेगळा आणि कालवा कालवी वेगळी. काला करती संत जन आणि सवे त्यांच्या, पण दुर्लभ आहे काला, सोपं नाही महाराज. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही. काल्याचे दुर्लभ असणारा काल्याचा प्रसाद आहे आणि त्या काल्याचा प्रसाद आपल्याला सेवन करायचा. म्हणून झालेली सेवा गुरुवर्य गुरुजींच्या महाराजांच्या तुमच्या सगळ्या श्रोतेजनांच्या चरणी समर्पित करायची आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनवित सो पायाच्या प्रसारी काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संते नोय अंगभूत युक्ती यदक्षरम पदभ्रष्ट मात्रा यणंतु यद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विठ्ठल जय जय.